एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदंजं वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजम. आरती एकदम तालबद्ध झाली पाहिजे. चतुर्हस्तं म्हणजे 4 हस्त 4 भुजा असलेली ती मूर्ती असावी. आपल्याला गणपती बाप्पाची आराधना करायची असेल तर मग कशी करावी? प्राचीन काळी आनलासूर नावाचा एक दैत्य, की संकट येऊ आगर न येऊ माणसाने दक्ष कसं राहिलं पाहिजे हे म्हणत असताना एक शरीरामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? सगळ्यात पहिले तर गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सो मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. तुम्हाला कळलं असेलच की आज आपण कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहोत. सो आज आपण गप्पा मारणार आहोत आपले सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पाबद्दल. सो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा असा आपला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला आपण बुद्धीची देवता म्हणतो. तो विघ्नहर्ता आहे. तसेच आपण त्याच्याकडून बरंच काही शिकत असतो त्याच्या कथांमधून. सो आज आपण गणपती बाप्पाबद्दल बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सो त्याकरता आपल्याबरोबर आहेत श्री सचिन काळे गुरु. सो लेट्स बिगिन, लेट्स गो. तर नमस्कार गुरु, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि बऱ्याच काही क्वेश्चन आहे आपल्याकडं, तर त्याचे आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिले तर या वर्षीचं मुहूर्त काय म्हणजे गणपती बसवण्याचं? दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. तर गणेशोत्सवाच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून तर दुपारी माध्यान्ह व्यापिनीपर्यंत जो मुहूर्त असतो तो मुहूर्त खरं तर पूजेसाठी घेतला जातो. आणि घरगुती गणेशोत्सवाकरता सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत घरगुती गणेशाची स्थापना केली गेली पाहिजे असं शास्त्रसंमत विधान आहे. आणि सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मात्र मिरवणूक असेल किंवा इतर काही गोष्टींमुळं तयारी नसते आणि मग या गोष्टीमुळं रात्री उशीर होत जातो. तर अशा सार्वजनिक गणेशोत्सव करत असताना त्या ठिकाणी दुपारी संकल्पपूर्वक पूजन केलं पाहिजे आणि मग नंतर स्थापना केली चालते. ओके. तर मग गणेशोत्सव कसं सुरू झाला याची कथा आणि इतिहास दोन्ही पण सांगू शकाल थोडं? गणेशोत्सव इतिहास जर आपण बघायला गेलं तर इतिहासामध्ये भगवान श्री गणेशांची जन्मकथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि मग माता पार्वतीने मातीची मूर्ती तयार करून त्यामध्ये त्या ठिकाणी जीव टाकला. म्हणजेच संजीवनी मंत्राने त्या ठिकाणी ती मूर्ती एक त्या ठिकाणी सजीव निर्माण केली. आणि मग हे करत असताना पुढं आपल्याला माहितीच आहे की भगवान शिवजी त्या ठिकाणी येतात. श्री गणेश त्यांचं नाव ठेवलेलं आहे. ते त्यांना जाण्यासाठी विरोध करतात. दोघांमध्ये युद्ध होतं आणि युद्धाचा परिणाम गणेशाच्या बालरूपाचं जे त्या ठिकाणी मस्तिष्क जे आहे तर ते खंडन केलं जातं महादेवाकडून. आणि मग महादेव सांगतात की उत्तर दिशेला जाऊन पहिला प्राणी जो भेटेल अशा प्राण्याची आज्ञा घेऊन मग त्याचं शिर घेऊन या. आणि मग त्या ठिकाणी शिवगण जातात. त्यांना पहिल्यांदी गज हा पहिला प्राणी भेटतो आणि मग ते सगळं त्याची आज्ञा घेऊन त्याचं एक शिर घेऊन त्या ठिकाणी पुन्हा येतात. आणि मग महादेव पुन्हा आपल्या हाताने ते स्वतः त्या गणेश नावाच्या आपल्या असणाऱ्या मुलाला ते शिर जोडतात. आणि मग तिथून पुढं गणेशाची जन्मकथा ही प्रचलित झालेली आहे, सर्वांना माहिती आहे. इतिहास म्हणजे तर आपला इतिहास म्हटलं तर मग हाच खरा इतिहास आहे. आणखीन वेगवेगळ्या कथा देखील आहे. आणि मग जसा प्रत्येक पूजेमध्ये अग्रभागी गणेशाचा पूजेचा मान आहे, तर मग ज्या वेळेला भगवान शिवजींच्या हाताने पुनर्स्थापित होते ते जे मस्तिष्क जे त्यांनी काढलेलं होतं त्या ठिकाणी पुन्हा ते गजमुख त्या ठिकाणी लावलं जातं. तर अनेक देवदेवता देवी देवता त्या ठिकाणी येतात आणि प्रत्येक जण श्री गणेशाला त्या ठिकाणी आशीर्वाद देतो.
आणि प्रत्येक पूजेमध्ये पहिला पूजेचा मान हा गणेशाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आता गणेशोत्सव सुरुवात कसा झाला तर स्वतंत्र भारताच्या पूर्वी, स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेला एकत्रित काही लोक जर जमली तर त्याला इंग्रजांचा विरोध असायचा, कारण की प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्याच्या हालचाली सुरू असायच्या की आपल्याला स्वातंत्र्य कसं, आणि प्रत्येकजण मग त्या याच्यामध्ये आगरकर, त्यानंतर लोकमान्य टिळक असतील, इतर सावरकर असतील, अनेक होऊन गेलेले आहेत स्वातंत्र्यवीर. पैकी लोकमान्य टिळकांनी सन 1893 शनिवारवाड्यामध्ये पुण्यात पहिल्यांदी सार्वजनिक गणेशोत्सवाची त्या ठिकाणी सुरुवात केली. परंतु सुरुवात करताना मात्र त्यांच्या मनात हेतू हाच होता की गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र आणायचे आणि स्वातंत्र्याविषयी त्यांना महत्त्व पटवून द्यायचं, म्हणजे भारत स्वातंत्र्य कसा होईल आणि क्रांती कशी केली पाहिजे हे त्यातून एक उद्बोधक असं त्यांनी त्या ठिकाणी गणेशोत्सवाचा साथ घेऊन ते केलेलं आहे. आणि त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या मते उल्लेख भेटतो गणपती बसवण्याचा. आणि आपल्याकडे 1.5 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 7 दिवस असे गणपती बसवतात. तर मग घरात कसं बसवलं पाहिजे, किंवा मी असं ऐकलं की 1.5 दिवसा गणपती हे एक व्रत होतं, तर काय? अतिशय छान प्रश्न आहे. काय आहे की मुळात गणेशोत्सव हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस करण्याचं व्रत आहे. परंतु आता प्रचलित समाजव्यवस्थेनुसार प्रत्येक जणाला वेगवेगळी त्या ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येकाला कामाचा व्याप, ताणतणाव या सगळ्या गोष्टी आहे. हे पूर्वीपासून प्रचलित नाही आहे. तसा गणेश उत्सव हा 10 दिवसाचाच आहे. परंतु काहींच्या घरामध्ये 1.5 दिवसाचं बसवण्यामागचं कारण म्हणजे एक रूढी आणि परंपरा आहे. आणि ती रूढी परंपरा म्हणजे 1.5 दिवसानंतर ते पुढील कामासाठी त्यांच्या मोकळे होतात, किंवा 3 दिवसानंतर ते त्यांच्या कामासाठी मोकळे होतात, 5 दिवसानंतर ते त्यांच्या कामासाठी मोकळे होतात. म्हणून ही एक पिढीनुसार आलेली परंपरा टू बी कंटिन्यू पुढं त्यांच्यात असणाऱ्या वंशजांनी सुरू ठेवली. आपला जो आजचा प्रश्न आहे पुढचा, की गणपती मूर्ती कशी असली पाहिजे? गणपती मूर्ती खरेदी करताना मुळात आर्टिफिशियल म्हणजे ती शाडूची असावी, कारण की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या बनविल्या जातात तर त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केल्यानंतर लवकरात लवकर निसर्गामध्ये त्याचं विघटन होत नाही. अनेक दिवस आपण बघतो की नदीचं पाणी जर आटलं तर आपल्याला अस्ताव्यस्त पडलेल्या गणेश मूर्ती दिसतात, आणि मग ते अतिशय वेदनादायी असतं की ज्याची आपण 10 दिवस पूजा करतो असे देवांचं त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले बघून आपल्या मनाला त्रास होतो. तर त्यासाठी पहिली गोष्ट गणेश मूर्ती खरेदी करताना ती मुळात शाडूचीच असली पाहिजे. त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की गणेश अथर्व शीर्षामध्ये अतिशय सुंदर उल्लेख आलेला आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम रदंजम वरदम हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम. म्हणजे या श्लोकामध्ये गणेश मूर्ती कशी असावी याचा अर्थ दडलेला आहे. एकदंतम चतुर्हस्तम म्हणजे मुळात गणपतीचा एक दात तुटलेला आहे, परशू लागलेला आहे, आणि मग एकच दात आहे, एक दात अर्धा आहे, अशी मूर्ती त्या ठिकाणी असावी. पहिली गोष्ट. चतुर्हस्तम म्हणजे 4 हस्त, 4 भुजा असलेली ती मूर्ती असावी. एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम. एका हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये परशु म्हणजे कुऱ्हाड आहे, आणि एका हातामध्ये मोदक आहे. अशा ते 4 हातांची जी मूर्ती आहे ती अतिशय प्रसन्न स्मित हास्य करणारी अशी मूर्ती त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट. पाशमम कुशधारणम रदंचम वर्णम असते बिभ्राणम मूषकध्वजम. गणपतीचं वाहन मूषक म्हणजे उंदीर आहे, आणि मग उंदिरावरती बसलेली मूर्ती अधिक सुंदर असते, अधिक फलदायी असते, तिची पूजा अधिक फलदायी असते. म्हणून अशी मूर्ती घेताना घेतली गेली पाहिजे. आता ह्यातून मला एक सांगायचं आहे की
वेगवेगळे चित्रपट निघतात आणि त्या चित्रपटाचे जे हिरो असतात त्यांच्यावरती मूर्त्या साकारल्या जातात, वेगवेगळ्या देवी देवतांच्या याच्यावरती मूर्त्या साकारल्या जातात. परंतु हे चुकीचं आहे. गणेशोत्सव साजरा करताना तो पारंपरिक पद्धतीने झाला पाहिजे. तर गणपतीच्या 10 दिवसांमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? गणेशोत्सवाच्या पर्व काळामध्ये गणेश स्थापन केल्यानंतर जसं आपण नवरात्रामध्ये 9 दिवस देवीची आराधना करतो, अखंड तैल नंदादीप, व्रत, वैकल्य, उपवास, नित्य वाचन, नित्य जप, मंत्र, स्तुती, या सगळ्या गोष्टी आपण जशा नवरात्रामध्ये देवीसाठी करतो, अगदी त्याच पद्धतीने गणेशोत्सव काळामध्ये गणपतीला अनुसरून वेगवेगळ्या उपासना त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. तर अशा वेगवेगळ्या उपासनेमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज गणेशाला दुर्वांकुर वाहणे 108, लाल जास्वंदीची फुलं गणेशाची खूप आवडतीची आहेत, लाल जास्वंदीची फुलं वाहणं, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य वाहणं, त्यानंतर दररोज अथर्व शीर्षाचं पठण करणं, ओम गम गणपतये नमः या षडाक्षरी मंत्राचं दररोज जप करणं, वेगवेगळ्या पद्धतीने गणेशाची स्तुती करणं, म्हणजे ती सेवा जर केली तर ग्रंथामध्ये सुद्धा नमूद आहे की कलौ चंडी विनायकम, म्हणजे कलियुगामध्ये विनायक आणि चंडी म्हणजे देवींची जर उपासना केली तर ती शीघ्र फलदायी असते. म्हणून घरगुती गणपती बसविल्यानंतर काळजी घेत असताना त्या ठिकाणी गणपती स्थापन केल्यानंतर मुख्यत्वे करून पूजेच्या वेळी गणपती बाप्पाच्या जवळ जातेवेळी शुचिर्भूतपणानं गेलं पाहिजे. बाहेरून आल्यानंतर भरलेल्या पावलाने देवाच्या जवळ जाऊ नये असा प्रघात आहे. म्हणून हातपाय धुतले पाहिजे, स्वच्छ कपडे परिधान करून त्यावेळेला गणेशाची सकाळ सायंकाळ आरती केली गेली पाहिजे. आरती एकदम तालबद्ध झाली पाहिजे, कारण की आरतीमध्ये सुद्धा कोण इकडं पाहतंय तर कोण तिकडं पाहतंय, आणि त्या आरतीमध्ये सुद्धा प्रचंड चुका होत असतात, जसं फळीवर वंदना तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाळल्या गेल्या पाहिजे. अतिशय एकदम तालबद्ध आणि ग्रंथामध्ये जसं दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने गणेशाचं पूजन केलं गेलं पाहिजे, किंबहुना काळजी घेतली गेली पाहिजे. बरोबर. ओके. सो आता आपण आपल्या दुर्वांबद्दल तुम्ही बोललात, तर मग गणेश पूजेमध्ये दुर्वांचं काय महत्त्व आहे आणि त्याची कथा काय? गणेश पूजनामध्ये दुर्वांचं महत्त्व, प्राचीन काळी आनलासूर नावाचा एक दैत्य अतिशय त्या ठिकाणी मातला होता. तो दैत्य देव, त्या ठिकाणी यक्ष, गंधर्व, राक्षस नाही, तो तर राक्षसच होता. तर त्या ऋषीमुनी, तपश्चर्या करणारे लोक असतील भूतलावरील, सगळ्यांना तो त्या ठिकाणी त्रास देत होता. आणि ऋषीमुनींना त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी यज्ञ सुरू असायचे त्या त्या ठिकाणी जाऊन तो आनलासूर त्यांना गिळंकृत करायचा. तर त्याची इतकी धास्ती की त्यांनी इंद्रलोक विजय मिळवला इंद्रलोकावरती. आता अनेक आसुरांनी इंद्रलोकावरती विजय मिळवलेला आपण त्या कथेमध्ये पाहतो. कारण की याला कारण देवच आहे, कारण की त्या देवतेची खडतर तपश्चर्या केली म्हणजे देवांना तो वर द्यावा लागत होता, आणि त्यामुळं तो त्याची शक्ती दुपटीने वाढायची. आणि मग इंद्रलोक त्याने प्राप्त करून घेतला. इंद्रलोक प्राप्त केल्यानंतर मग मात्र सगळे देव भयभीत झाले आणि मग सगळे देव महादेवाला शरण गेले. महादेवाला शरण गेल्यानंतर महादेवाला त्यांनी विनंती केली की आनलासुराचं काहीतरी करा, त्याचं तुम्ही वध करा, म्हणजे सगळ्यांची चिंता मिटेल. आणि मग महादेवांनी शांतचित्ताने त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आनलासुराचा वध हे फक्त श्री गणेशजीच करू शकतात, असा विधीचं विधान आहे. मग त्या ठिकाणी देवतांच्या त्या विनंतीला मान देऊन महादेवाने गणेशाला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि गणेशाला सांगितलं की त्या आनलासुराचा आता वधाचा कालावधी जवळ आलेला आहे, तरी तुम्ही ते काम हाती घ्या. आणि मग गणेशाने महादेवाच्या आज्ञेप्रमाणे ज्या वेळेला जो क्षणाला त्याचं
अंत ठरलेला होता, त्या क्षणी जाऊन गणपतीने डायरेक्ट आणला सुराला गिळूनच घेतला. लंबोदर म्हणजे लंब उदर मोठा त्या ठिकाणी रूप तयार केलं, ढिरी मोठी केली आणि आणाला सुराला गिळंकृत केलं. पण गिळंकृत केल्यानंतर आणाला सूत गिळल्यानंतर गणपती बाप्पाला त्या ठिकाणी पोटामध्ये अतिशय आगाग आणि जळजळ व्हायला लागली. ती कशानेच शांत व्हायना. आणि मग त्या ठिकाणी ऋषी देवगण सगळे जमलेले होते. तर त्यामध्ये कश्यप ऋषी होते. कश्यप ऋषीला अचानक युक्ती सुचली आणि मग त्यांना ती वनस्पती माहिती होती का जी वनस्पती अमृत, तिला दुसरं नाव आहे की अमृत कलश त्याच्यावरती ठेवला गेलेला होता समुद्र मंथनाच्या वेळी आणि एक थेंब त्यावरती पडलेला आहे, म्हणून दुर्वा ही सतत अमृता समान आहे, ती अमर आहे. आणि मग त्यांनी दुर्वा आणल्या, दुर्वांच्या 21 जोड्या केल्या आणि गणपती बाप्पाला खाण्यासाठी दिल्या. गणपती बाप्पाने त्या दुर्वांच्या जोड्या खाल्ल्या आणि त्यांच्या पोटातला दाह शांत झाला. आणि मग त्यांनी त्यावेळेला वर दिला की जो कोणी मला दुर्वा वाहील प्रसन्न मनाने तर मी त्याला त्याचा इच्छित वर देईल. असं तेव्हापासून दुर्वा वाहण्याची प्रगत आहे. ओके ओके. तर आता आपण बोललो दुर्वाबद्दल, तर मग आता मूषकाची स्टोरी काय, म्हणजे गणपती बाप्पाचे वाहन उंदीर याची स्टोरी काय? गणेशाचं वाहन उंदीर मामा कसे झाले ह्याच्याविषयी देखील एक सुंदर कथा आहे. गजमुखासूर नावाचा एक दैत्य होता आणि मी मागाशी सांगितलं की आनलासुरासारखा तोही देवांच्या वरदानाने अतिशय मातला. आणि त्या ठिकाणी देव असतील, त्या ठिकाणी इंद्रादी लोक देव असतील, प्रजा असेल, ऋषी असतील, तपश्चर्या करणारे साधुसंत असतील, प्रत्येकाला तो त्रास देत फिरून लागला. आणि मग हे करता करता त्याने पुन्हा एकदा इंद्रलोक प्राप्त केला. इंद्रलोक प्राप्त केल्यानंतर प्रत्येक वेळेला इंद्राच्या खुर्चीला प्रत्येक आसूर डोळा ठेवून असायचा. आणि मग हे सगळे देव ज्या वेळेला भगवान श्री गणेशांच्या शरणाशी जातात तेव्हा गणपतीला विनंती करतात की तुम्हीच आता यामधून काहीतरी मार्ग काढा. आणि मग भगवान गणपती त्यांना सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका, त्या गजमुखासुराचा वध हा माझ्याच हाताने लिहिलेला आहे आणि आता ती घडी जवळ येत आहे. आणि मग ते ठरलेल्या वेळेप्रमाणे गणपती बाप्पाचं आणि गजमुखासुराचं प्रचंड युद्ध होतं. परंतु युद्धामध्ये गजमुखासूर पण अतिशय जबरदस्त दैत्य होता. त्याचं आणि गणेशाचं घनघोर युद्ध होतं. पण त्या युद्धामध्ये गणपतीचा अस्त्रशस्त्रांचा उपयोग होत नाही त्या असुरावर. आणि मग गणपती बाप्पा आपला एक जो दात आहे तो दात फेकून त्याला मारतात. आणि मग दात मारल्यानंतर मात्र मग तो गजासूर त्या ठिकाणी घाळ होतो आणि समोर एका उंदिरामध्ये आश्रय शोधून त्याच्यामध्ये शिरतो आणि पळू लागतो. आणि मग गणपती बाप्पा त्याचा पाठलाग करून त्याच्यावरच उडी मारून बसतात. आणि मग तो याचना करू लागतो की मला वाचवा, मला मारू नका, मी तुम्हाला शरण आलो आहे. आणि मग त्याच्याकडून गणपती बाप्पा हे सगळं कबूल करून घेतात की इथून पुढं मी कधीही देवांच्या वाटेला जाणार नाही, कुठल्याही देवांचं त्या ठिकाणी नाही का, म्हणजे त्यांना युद्धासाठी पुकारणार नाही किंवा ललकारणार नाही आणि कोणालाही त्रास देणार नाही असं वचन गणपती बाप्पा घेतात. आणि मग दुसरं वचन म्हणजे दुसरं उशाप त्याला देतात की आजपासून तू माझं वाहन. आणि म्हणून तो गजमुखासुराचा त्या ठिकाणी उद्धार होतो आणि मूषक म्हणून त्याचा वापर गणपती बाप्पा करतात. वा 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 वा. आपल्यामध्ये गणपती बाप्पाला स्पेशल काही असे प्रसाद सुद्धा असतात जसे मोदक वगैरे, तर मग तसे वेगवेगळे कोणते प्रसाद आहे? गणपती बाप्पाला तर सर्वात जास्त मोदकच. मोदक प्रिय म्हणजे आनंद देणारा. आणि प्रत्येक घासाला तुम्ही बघा मोदक खाताना असा छान आनंद मिळत जातो आणि पूर्ण मोदक संपला की तृप्त झाल्यासारखं वाटतं. म्हणजे गणपती बाप्पांना सुद्धा असंच आहे. मोदक आवडण्यामागचं दुसरं कारण मूषकाला सुद्धा खूप मोदक आवडतात. मूषक वाहन होण्यामागं ती एक कथा आहे की त्यांना देखील खूप मोदक आवडतात. आणि मग म्हणून गणपती बाप्पाला मोदक तर प्रिय आहेच, परंतु त्याबरोबरच लाडू फार प्रिय आहे. लाडूंचा नैवेद्य खूप आवडतो. मोदक लाडू भक्षण करीशी करी विघ्नांचा संहार, अशा
गणपतीच्या कथेमध्ये, गणपतीच्या स्तुतीमध्ये, गणपतीच्या आरतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रसादाचा नैवेद्याचा संदर्भ आलेला आहे. मग याच्यामध्ये लाडू आहे, मोदक आहेत, त्यानंतर गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेले पेढे असतील, खव्यापासून दुधापासून बनवलेली पेढी, त्याच्यानंतर गणेशाला पुरी आणि खीर देखील भरपूर आवडतं. तर हां, तर ते पण खूप आवडतं. तर तेही गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. आणि पक्वान्नाचा नैवेद्य देखील असा कुठलाही वर्ज्य पदार्थ नाही की जो गणेशाला आवडत नाही. त्यातली त्यात गोड खोबरा असेल, गोड पदार्थ हे मात्र गणेशजींना खूप आवडीचे आहेत. वा. आणि आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला गणपती बाप्पाची आराधना करायची असेल तर मग कशी करावी? गणेशाची आराधना करताना मी मागाशी सांगितलं की ओम गं गणपतये नमः हा षडाक्षरी मंत्र अतिशय तेजस्वी आणि पॉवरफुल आहे. त्या मंत्राचा जर जप नित्य एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माझ्या माहितीप्रमाणे जसं आपण म्हणतो की स्तोत्र आहे नारद मुनींनी केलेलं, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम, तर त्याच्यामध्ये खाली उल्लेख आलेला आहे, जपेत गणपती स्तोत्रम षड्भीर मासम फलम लभेत. 6 महिन्यामध्ये दररोज गणेश स्तोत्र वाचल्यानंतर 100% फरक जाणवायला सुरुवात होते. नवे नवे साक्षात्कार अनुभूती यायला लागते. आणि मग गणेशाची उपासना करत असताना वेगवेगळ्या गणपतीचे स्तोत्र आहेत, गणपतीचे वेगवेगळे मंत्र आहेत, आणि मग आपण कुठलाही मंत्र घेऊ शकतो. आणि त्याच्यावरती एक 6 महिने अगदी कॉन्स्टंट करून जर तो जप केला तर 100% त्याचे फायदे याच्या काळात मिळतात. म्हणजे 10 दिवसाकरता तुम्ही केलं पाहिजे रेग्युलर. 10 दिवसाकरता 10 दिवसाकरता उपयोग नाही. बरोबर. ओके. आणि गणेश स्तोत्र म्हणजे आपलं अथर्वशीर्ष म्हणा किंवा मंत्र यांचं काय महत्त्व आहे? अथर्वशीर्ष म्हणत असताना तुम्ही बघा की आपण गणेशासमोर एकचित्ताने बसलो आणि पद्मासनस्थ बसलो किंवा वज्रासनात बसलो तर अधिक त्यावेळेला जे शरीराचं जे कंपन आहे ते त्या पद्धतीत होतं. ज्या लहरी शब्दातून तयार होतात त्या लहरींचा इफेक्ट मेंदूवरती होतो. आणि मग त्याच्यामध्ये अतिशय सुंदर आले, त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र, त्वम इंद्र, त्वम अग्नी, हे म्हणत असताना एक शरीरामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि हे मंत्राचं वैशिष्ट्य आहे. आणि ते नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही. त्या घरामध्ये ज्या नैराश्याचं वातावरण आहे, त्या घरामध्ये जे नकारात्मक वातावरण आहे त्याला ते बाहेर हाकलून देत असतं. आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि ती ऊर्जा निर्माण झाली म्हणजे ती दीर्घकाळ त्या याच्या काळात अनेक गोष्टींपासून सावध करत असते. आता आपण म्हणतो की गणपती बाप्पा विघ्नहर्ता, विघ्नांचं हरण करणारे. तर विघ्नहर्ता हे नाव का? तर गणेशाची उपासना केली म्हणजे गणपतीच मुळात 14 विद्या आणि 64 कलेचे अधिष्ठाता आहे. आणि मग हे असताना आपण जर त्यांची सेवा एकाग्रतेने जर केली तर अतिशय कुशाग्र बुद्धी प्राप्त होते. आणि कुशाग्र बुद्धी प्राप्त झाल्यानंतर ऐन वेळेला काय निर्णय घ्यायचा, समयसूचकता ही त्या माणसाला येत असते. आणि मग जर संकटाच्या वेळी काही क्षणात निर्णय बदलावा लागतो, असे निर्णय घेण्याची एक बुद्धी कौशल्य निर्माण होतं. आणि मग विघ्न येतच नाही. म्हणून त्यांना विघ्न अर्थ मान निर्णय क्षमता वाढते. म्हणजे म्हणून गणेशाची उपासना ही आपली बुद्धी कुशाग्र करण्यासाठी केली पाहिजे. जे बुद्धी पण म्हणजे बुद्धी वाढल्यानंतर तुमची निर्णय क्षमता वाढल्यानंतर कुठलाही तुम्हाला तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून गणेशाला विघ्न अर्थ मामा. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की गणपतीचे विविध अंगांना विविध महत्व आहे. म्हणजे सोंडेला वेगळं, कानाला वेगळं, पोटाला वेगळं. तर मग याबद्दल काय सांगा? गणपतीच्या विविध अंगांचं महत्त्व जर सांगायचं जर झालं तर विशाल डोकं म्हणजे हे बुद्धीची देवता आहे. विशाल विचार, विशाल म्हणजे सगळं काही महाकाय. विशाल म्हणजे
एकदम महाकाय मोठं. आणि मग मोठे विचाराचे माणसं पहा तुम्ही वेगळे असतात. खरं. संकुचित आकुंचित विचाराचे माणसं वेगळे असतात. तर आपलं गणपती ही देवता प्रत्येक अंगांचं महत्त्व असं विशद करते की महाकाय म्हणजे जे गजमुख आहे तर मेंदू मोठा आहे. मेंदू मोठा आहे म्हणजे डोकं मोठं आहे. तर विचार माणसाचे कायम प्रगल्भ असावे. त्याने सतत विद्यार्थी म्हणून आयुष्य जगावं. प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं. म्हणून बुद्धी संपादन करत राहिलं पाहिजे सतत. बरोबर. तर हे झालं डोक्याचं महत्त्व. आता लांब कान आहेत सुपासारखे म्हणजे लांबचं ऐकू येणं. त्याच्यानंतर जी संकट आहे ते दुरून ओळखणं. या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आणि म्हणून लंब कान जे आहेत ते सतत फडकवत असतात बघा. म्हणजे काय की संकट येऊ अगर न येऊ माणसाने दक्ष कसं राहिलं पाहिजे. म्हणजे या गोष्टी त्याच्यातून शिकण्यासारख्या. त्याच्यानंतर 4 हात आहेत गणपतीला. प्रत्येक हाताचं महत्त्व आहे. प्रत्येक हातामध्ये आयुध घेतलेले आहेत. एका हातामध्ये परशु आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये मोदक आहे आणि एक हात आशीर्वाद रूपी आहे. बरोबर. तर ज्या हातामध्ये अंकुश आहे अंकुशाचं प्रतीक हे आहे की आपण सतत आपल्या बुद्धीवरती आपल्या भावनांवरती हा अंकुश ठेवला पाहिजे. अंकुश ठेवला पाहिजे म्हणजे आपले आचार विचार विहार ह्याच्यावरती जर अंकुश असला तर तो माणूस कायम जीवनामध्ये सफल होतो. म्हणजे हे दाखवतं ते अंकुश. त्याच्यानंतर एका हातामध्ये परशु आहे. परशु आहे म्हणजे वेळोवेळी येणारे विघ्न हे माणसाला जर कळाले तर त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी कधी बुद्धीने जर नाहीच निघाला तर मग त्या ठिकाणी 2 हात करण्याची जरी वेळ आली त्या माणसामध्ये त्याचे तेवढे त्याच्यामध्ये हे असले पाहिजेत विचार त्याचे तसे नसावेत. परंतु गरज पडली तर स्वतःच्या प्राणांचं रक्षण करता यावं म्हणून त्या हातामध्ये परशु आहे. तो परशु ते सुचवतोय. त्याच्यानंतर एका हातामध्ये मोदक आहे. मोदक मी मागाशी सांगितलं मोद म्हणजे आनंद. त्यांना प्रत्येक घासाला तो आनंद वाढत जातो. आणि दुसरी गोष्ट मोदक म्हणजे गोड. गोड म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण पहा मराठी भाषेमध्ये अनेक जण म्हणतात की हे खूप गोड आहे छान झालं आहे. गोड झालं म्हणजे काय की एकदम त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट नाव ठेवण्यासारखी राहिलेली नाही. आणि असे ते मोदक गणपतीला फार आवडतात म्हणून त्याचा नैवेद्य हातात आहे. आणि एक हात आशीर्वाद रूपी आहे. जे सतत गणेशाचं स्तवन स्तुती करतात त्यांना तो सतत आशीर्वाद देत राहतो. विशाल उदर आहे म्हणजे लंबोदर. तर लंबोदर म्हणजे ती एक कथा आहे. खूप छान आहे ती कथा. कुबेराच्या घरी महादेवाला आणि पार्वती मातेला जेवणाला बोलवलं जातं. परंतु कुबेराला पैशाचा खूप मोह आणि गर्व असतो. आणि मग कुबेर छानपैकी वेगवेगळे पदार्थ बनवत असतात शिवपार्वती जेवायला येणार म्हणून. परंतु महादेवाला कुबेराचं गर्व हरण करायचं असतं. आणि मग ते गणपतीला आज्ञा देतात की आमच्यावरचं तुम्ही जेवायचं. आणि मग गणेशजी जेवायला बसता तर अक्षरशः कुबेराचं सगळं धान्य कोठार रिकामं होतं पण गणपतीची भूकच भागत नाही. आणि मग गणपतींना खूप राग येतो. ते म्हणते घेऊन या अजून काय. सगळं संपलेलं असतं. आणि मग ते लंबोदर म्हणजे उदर मोठं करतात. आणि मग ते अक्षरशः खांब त्याचं बसण्याच्या खुर्च्या वेगवेगळे हे सगळ्या गोष्टी खायला सुरुवात करतात. आणि मग तिथं पार्वती माता येतात आणि मग त्या मोदक देतात. तेव्हा ती गणपतीची शांत होते. अशी ती कथा आहे. म्हणून लंबोदर म्हणजे त्या ठिकाणी त्याच्याविषयी ती कथा मी सांगितली. परंतु त्याचा आपल्याला घेण्याचं हे असलं पाहिजे की त्याच्यामधून जसं गणपती बाप्पांच्या पोटामध्ये सगळे गोष्टी मावतात तसं आपल्यामध्ये पण ती बुद्धी पाहिजे की कोणाचं तरी ऐकून कोणाला तरी काहीतरी बोलणं किंवा अनेक गोष्टी मनामध्ये ठेवणं एकमेकाचं एकमेकाला न सांगण्याचं. ह्या अशा अनेक गोष्टींचं त्याच्यामधून आपल्याला हे घेता येईल. वा, बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या आम्हाला.
तर भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो, बरोबर? महाराष्ट्रात वेगळा, बाहेर वेगळा. तर मग त्याच्यात काही अशी विविधता आहे का? गणेशोत्सवामध्ये विविधता तर आता वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपण बघतो की गणेशोत्सवाचं जी स्थापना आणि पूजन आहे ते तर एकच आहे, परंतु लोककलेनुसार प्रांत बदलला की तिथली लोकांची संस्कृती बदलते, लोककला बदलते आणि त्यानुसार मग त्या त्या भाषेमध्ये. आता आपण जर भारताचा विचार केला तर जेवढ्या काही भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये गणेशाचं स्तवन आहे, स्तुती आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते लोक गणपतीला आळवत असतात, गणेशाचं पूजन करत असतात. परंतु भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध अनंत चतुर्दशी इथपर्यंत जो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जो उत्साह साजरा केला जातो तो इतर ठिकाणी एवढ्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात नाही होत, हे आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. तर आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे? अतिशय सुंदर प्रश्न आहे. पर्यावरणपूरक गणपती साजरा करत असताना मी तर मागाशी सांगितलं, शाडूची आर्टिफिशियल गणपती मूर्ती पाहिजे की जी विसर्जन केल्यानंतर 8 दिवसामध्ये निसर्गामध्ये पुन्हा विलीन झाली पाहिजे. जसं आप, तेज, वायू, आकाश, जल हे 5 तत्व दिलेले आहेत. आणि गणेशाला पण तिथं अथर्वशीर्षात म्हटलेलं आहे की ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणजे त्या तत्वाशी गणेशजी त्या ठिकाणी त्यांच्याच अंगी ते तत्व, 5 तत्व त्याच्याशी ते निगडीत आहे. म्हणून ती मूर्ती पुन्हा पंचत्वात विलीन झाली पाहिजे. म्हणून अशी मूर्ती शाडूची किंवा मातीची असावी. आता ह्याच्या व्यतिरिक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तर तिचं विघटन होत नाही, हे आपण तर जाणतो. परंतु गणेशोत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी नुसतं मूर्तीच्या प्रदूषणाचीच गोष्ट नाही तर आपण त्याची दुसरी बाजू घेऊ, ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणामध्ये मुख्यत्वे करून जे सार्वजनिक गणेश मंडळ असतात त्या ठिकाणी मोठमोठे डीजे लावले जातात. आणि मग त्या डीजेमुळं अनेक घरामध्ये लहान लहान मुलं असतात, आबालवृद्ध असतात, काही शिक्षणाच्या दृष्टीने काही मुलं अभ्यास करत असतात, त्यांचे महत्त्वाचे वर्ष असतात. आणि अशा वेळेला त्या 10 दिवसामध्ये मग ह्या अशा ज्या लोकांना आहे तर त्यांना त्याचा खूप त्रागा होत असतो, मनस्ताप होत असतो. आणि मग हे होऊ नये, प्रत्येकाची भावना त्यावेळेला जपली गेली पाहिजे. म्हणून त्याचा एक मर्यादित काळ वेळ ठरवावा ध्वनी प्रदूषणाचा. आणि तो किती डेसिबलमध्ये आवाज असावा त्याच्यावर एक कुठंतरी लिमिट पाहिजे. म्हणजे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर इतर गोष्टी मग आहेतच. प्लॅस्टिकच्या मुख्यत्वे करून काही गोष्टी वापरल्या नाही पाहिजे. आरास करताना थर्माकॉलचा वापर अतिशय बेसुमार केला जातो. महाराष्ट्रात बॅनच आहे आता, त्याच्यामुळे तो प्रश्न कमी तर बॅन आहे, परंतु आता त्याची जागा परत दुसऱ्या गोष्टींनी घेतलेलीच आहे. तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि जे निसर्गाने तयार केलेले, उदाहरणार्थ मी बांबू म्हणेल, बांबूपासून अतिशय कलाकुसर वेगवेगळ्या होऊ शकतात, तर ते वापरलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीत निसर्गाचा समतोल राखून गणेशोत्सव साजरा केला गेला पाहिजे. वा. आणि आता आपलं जसं बोलणं आलं की शाडूचे गणपती आणले पाहिजेत, बरोबर. पण थोडंसं का आता गेले 5 वर्ष आम्ही आमच्या घरी शाडूचे गणपती आणतोय, हे तर क्लिअर आहे. पण काय होतं, काही ठिकाणी आता शाडूचे गणपती थोडे महाग मिळतात. थोडेसे प्रॅक्टिकली जर का विचार करायला गेलं तर प्रत्येक माणूस ते अफोर्ड नाही करू शकत. तर मग ते जर का POPचे आणायचे ठरले तर मग त्यावेळेस काय काळजी घ्यावी? जसं की आपली नगरपालिका आपल्याला ती सुविधा पुरवते, कृत्रिम तलाव वगैरे, तर मग काय करावं? अतिशय हाही सुंदर प्रश्न आहे की प्रत्येकाची आर्थिक कुवतेप्रमाणे तो मनुष्य गणेशोत्सव साजरा करत असतो. त्याची श्रद्धा असते आणि त्याची श्रद्धा असते, त्याप्रमाणे ते गणेशोत्सव साजरा करतात. परंतु याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता की आर्टिफिशियल गणपतीची मूर्ती खरेदी करताना जर भाव खूप जास्त असेल तर शाडूची गणपतीच्या मूर्तीचे भाव खूप असतील, तर मग POPची मूर्ती घेतली गेली पाहिजे. कारण की आता दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात
म्हटल्यानंतर त्यांच्या घरातले लहान मुलं वगैरे सर्वांना एक गणेश उत्सव एक वेगळी अट्रॅक्शन असतं, एक वेगळं महत्त्व असतं. तर ते 100% ते केलं पाहिजे. परंतु हे करत असताना जसं देवळाली प्रवरा नगरपालिका आपली इथं सुविधा पुरवते, तशा महाराष्ट्र शासनाने देखील प्रत्येक ठिकाणी काही सोय गणेशाच्या विसर्जनाची त्या पालिकेच्या माध्यमातून, खेडेगावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा वाड्यां वस्त्यांवरती काही सोशल म्हणजे सामाजिक संस्थांनी त्या मुलांनी पुढे येऊन एखाद्या टाकीमध्ये वगैरे ते गणेश विसर्जन घेतले पाहिजे. आणि मग नंतर त्याची विल्हेवाट एक चांगल्या ठिकाणी केली पाहिजे की जेणेकरून निसर्गामध्ये ते आपण जसं मी मागाशी म्हटलो की अस्ताव्यस्त त्या मूर्त्या पडलेल्या दिसायला नाही. नदीत वगैरे सोडणं हे चुकीचं आहे. तर मला सांगा की पार्थिव गणपती पूजन आणि घरातली मूर्ती पूजन आपल्या गणपतीचं याच्यामध्ये काय फरक आहे? घरातील गणपतीची मूर्ती ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये असते. ती धातूची मूर्ती असते. धातूमध्ये पितळ असेल, तांबा असेल, रजत म्हणजे चांदी असेल, किंवा कोणी कोणी पाऱ्याची पण आता गणेश मूर्ती शिवलिंग करत असले. पारा धातू. तर धातूचं पूजन, धातू मूर्तीचं पूजन आणि पार्थिव गणेश मूर्तीचं पूजनामध्ये फरक आहे. पार्थिव गणेश मूर्ती म्हटल्यानंतर ती एकतर शाडूची असली तर आपण तिला अभिषेक करू शकत नाही. बरोबर. तिला पंचामृत स्नान करू शकत नाही. बरोबर. आणि हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी फरक आहे. दुसरी गोष्ट, देवघरातील गणपती आपण दररोज पूजनासाठी घेतल्यानंतर अभिषेक करतो आणि देवघरामध्ये गणपतीचं स्थान हे आढळ आहे, कायम आहे. परंतु भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध अनंत चतुर्दशी हा एवढाच काळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सांगितलेला आहे. नवे तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जर एखाद्याचं गणेशजी बसवण्याचं राहून गेलं तर त्याला दुसऱ्या दिवशी गणपती बसवता येत नाही. तसा प्रघात आहे. आणि मग म्हणून घरगुती गणेशामध्ये आणि पार्थिव गणेश मूर्तीमध्ये हा फरक आहे. आणि याला आता माझ्या माहिती करता पार्थिव गणपती पूजन का म्हणतात? पार्थिव का नाव? पार्थिव म्हणजे त्या ठिकाणी ती मूर्ती आपण आपल्या हाताने तयार केलेली असते. जसं पार्थिव शिवलिंग पण आपण तयार करतो, कोटीलिंगार्चन, 1 कोटी शिवलिंग तयार करून ते पाण्यामध्ये सोडणं पूजन करून, तसं ते पार्थिव जे ह्या गोष्टी आपण हाताने तयार करतो की ज्या विरघळणाऱ्या असतात, परत त्या विसर्जन करायच्या असतात, अशा गोष्टीला पार्थिव म्हणतात. सो थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला टाईम दिलात त्याबद्दल, आणि गणपती बाप्पांबद्दल बरीच माहिती आम्हाला तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्याकडे एक छोटीशी गिफ्ट आहे तुमच्याकरता, प्लीज. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर्व प्रेक्षकांना सुद्धा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्री गणेश. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट, तुमची स्टोरी इन्स्पिरेशन देईल दुसऱ्याला अशी असेल तर, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्याही विषयावर सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, किंवा या नंबरवर ईमेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी ये, हॅव अ गुड अँड बाय.